नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्म अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. आपण मधुमेह मुक्ती हेच आमचे स्वप्न याचे भाग पाहिलेले आहेत. आहार मार्गदर्शनाचे सुद्धा आहार कसा घ्यावा, त्याची पद्धत काय, तेही आपण पाहिलेलं आहे. हेल्दी डाएट रेसिपीज हे आपण सध्या पाहत आहोत. त्यातला हा भाग 4. आजच्या भागात आपण बार्ली, जव किंवा यव मराठीमध्ये त्याला म्हणतात, त्याच्या आपण रेसिपीज बघणार आहोत. आणि तत्पूर्वी आपण बार्लीचे काय काय फायदे आहेत, बार्ली किंवा जव हे मधुमेही व्यक्तींनी किंवा स्थूल व्यक्तींनी का घ्यायचं आहे, त्याचे काय काय फायदे आहेत, ते आपण आजच्या भागात बघणार आहोत. आता ह्या चित्रात तुम्हाला दिसतंय की यव जेव्हा त्याला बाहेरचं आवरण असतं, हस्क असतं, तेव्हा ते कसे दिसतात आणि नंतर निस्तुष म्हणजे त्याचे बाहेरचं कव्हर काढल्यानंतर कसे दिसतात. तर असे जव आपण बाजारात आपल्याला मिळतात. तर हे जे जव आहेत हे अतिशय गुणी अशा पद्धतीचे आहेत. यात तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रोटीनचं प्रमाण याच्यामध्ये खूप छान आहे. 10 ते 12% असं प्रोटीन आहे, जे आपल्याला ज्यामध्ये अत्यंत हेल्दी असे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. त्या इसेन्शियल अमायनो ॲसिड्समुळे आपली प्रोटीनची गरज पूर्ण होते आणि स्ट्रेंथ चांगल्या पद्धतीने ताकद द्यायला याच्या बार्लीपासून तुम्हाला मदत होते. नंतर यात फॉस्फरसचं प्रमाणही खूप सुंदर आहे. कॅल्शियम पण 33 मिलीग्रॅम एवढ्या जास्त प्रमाणात आहे. नंतर मॅग्नेशियम आहे. त्यामुळे हाडांना मजबूत करण्यासाठी याचा तुम्हाला खूप छान उपयोग होतो. नंतर याच्यामध्ये आयर्नचं प्रमाण, लोहाचं प्रमाणसुद्धा खूप छान आहे. 4 ते 6% एवढं लोह याच्यामध्ये आहे. त्यामुळे ज्यांना रक्त कमी असल्यामुळे ॲनिमिया आहे त्यांनासुद्धा याचा छान उपयोग होणार आहे. नंतर याच्यामध्ये B1 विटॅमिन जे ब्रेन नरिशमेंटसाठी आवश्यक आहे ते सुद्धा खूप छान प्रमाणात आहे. नंतर B2, नंतर नियासिन म्हणजे B3 विटॅमिन जे तुमच्या मेटॅबॉलिझमला मदत करणार आहे, तुमचं पचनशक्ती सुधारणार आहे, ते सुद्धा यात खूप छान प्रमाणात आहे. नंतर सोडियम छान आहे. याच्यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे अगदी वृद्ध लोकांनासुद्धा किंवा ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना BPचा त्रास आहे, त्यांनासुद्धा या पोटॅशियमचा खूप छान फायदा होणार आहे. याच्यामध्ये फायबर कंटेंटसुद्धा खूप चांगलं आहे. त्यामुळे पचनाला हे मदत करणार आहे. मल अधिक प्रमाणात निर्माण करणारं असं हे आहे. पण फॅटचं पर्सेंटेज म्हणजे चरबीचं प्रमाण याच्यामध्ये अतिशय कमी आहे. त्यामुळे हे वजन कमी करायला, तुमचं डायबिटीस कमी करायला याचा खूप छान उपयोग होतो. यात झिंकसुद्धा खूप छान 2.8% एवढं झिंक आहे. त्यामुळे आपली शरीराची झिंकची जी गरज आहे तीसुद्धा छान याच्याने भागते. म्हणजे हे पूर्ण छानपैकी हेल्दी अशा पद्धतीचं हे आहे, धान्य आहे की ज्याच्यामध्ये कार्ब्सचं प्रमाण तुलनेने कमी, परंतु प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त. त्यामुळे ताकद द्यायला हे अतिशय उपयुक्त आणि छान असं धान्य आहे. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग खूप छान केला पाहिजे. आता थोडक्यात जर आपण विचार केला तर आपल्याला बार्ली कशासाठी उपयुक्त आहे, तर ती हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे. तुमची रक्तातली साखर कमी करायला त्याचा उपयोग होतो आहे. तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला, कुणाला ग्लुटेनची ॲलर्जी असते किंवा डायरिया किंवा ग्रहणी, इरिटेबल बॉईल सिंड्रोम असे काही आजार असतात, त्यांनासुद्धा बार्ली ही अतिशय उपयुक्त आहे. नंतर वजन कमी करायला ती खूप छान उपयोगी आहे. तुमची प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारशक्ती ती वाढवते. तुमची इम्युनिटी बूस्ट करते आणि तुमच्या हाडांना पण मजबूत करते. कारण तुम्ही बघितलं कॅल्शियम, मॅग्नेशियम सगळे त्याच्यामध्ये. तर गट हेल्थ पण ती सुधारते. आणि तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज पण याच्या करू शकता. सूप बनवू शकता, बार्लीचं वॉटर घेऊ शकता, बार्लीचं सॅलड बनवता येतं, बार्लीची तुम्हाला पेज एक बनवता येते. नंतर तुम्ही पोळी पण बनवू शकता. आणि बाकीच्या रेसिपीज, हेल्दी रेसिपीज काय आहेत त्या पण आपण बघणार आहोत. आयुर्वेदानुसार जर विचार केला तर ही थोडीशी तुरट रसाची, नंतर थंड गुणधर्माची, पचायला अतिशय हलकी, थोडासा वात वाढवणारी आणि शरीराला ताकद देणारी, स्थिरता देणारी, बल देणारी आणि पित्त आणि कफ कमी करणारी अशी ही आहे. कारण थंड आहे म्हणून पित्त पण कमी करते, उष्णता पण कमी करते तुमची. मात्र नंतर ती
जर लाँग टर्म तुम्ही घेतलं तर मधुमेहामध्ये म्हणजे डायबिटीसमध्ये आणि वजन वाढलेल्या लोकांमध्ये खूप जास्त वाईट पाण्याचं प्रमाण असतं. तर तो वाईट पाण्याला क्लेद म्हणतात आयुर्वेदात, तर तो सुद्धा कमी करायला बार्लीचा उपयोग होतो. आणि लघवीचं प्रमाण खूप वारंवार तुम्हाला लघवीला जावं लागत असेल आणि त्याचा जर त्रास वाटत असेल तर त्याच्यामध्ये युरिनचं प्रमाण कमी करण्याचा सुद्धा गुणधर्म खूप चांगला आहे. नंतर तुमचा जर स्वर जो आहे, गाणं म्हणत असाल किंवा बोलत असाल खूप वेळ आणि तो जड असेल, असा कफ खूप असेल, त्या घशामध्ये अडकत असेल, तर तो पण कमी होऊन तुमचा आवाजसुद्धा चांगला व्हायला बार्लीचा उपयोग होतो. नंतर तुमचं कॉम्प्लेक्शन दिसायला म्हणजे तुमचा ग्लो येतो चेहऱ्यावर. नंतर तुमची तुम्ही बघितलंच की ब्रेन बूस्ट करणारं B2 व्हिटॅमिन याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामुळे तुमची बुद्धिमत्तासुद्धा वाढायला याचा उपयोग होतो. तसंच हे सगळ्या प्रकारच्या अन्नवह स्रोतसाच्या म्हणजे GI डिसऑर्डर्समध्ये तुम्हाला उपयोगी आहे. नंतर झटके येत असतील काही तर त्यात उपयोगी आहे. किडनीला सूज आली असेल तिथे पण तुम्हाला याचा उपयोग होतो. गोनोरिया किंवा पुयमेह असे आजार असतात किंवा तुमच्या मूत्राशयाला सूज आलेली आहे, तुमच्या मूत्रनलिकांना सूज आलेली आहे, अशा सगळ्या ठिकाणी हे उपयोग होतं. जास्त ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा हे खूप उपयोगी आहे. नंतर कोलायटिसचे रुग्ण असतात, डायरिया असतो, डिसेंट्री, डोकं खूप दुखतं किंवा इनडायजेशन अपचनाचा त्रास होतो, त्या सगळ्या रुग्णांमध्ये ही बार्ली अतिशय उपयुक्त असं धान्य आहे. आणि याचे आपण वेगवेगळ्या रेसिपी करू शकतो. इडली बनवू शकतो, डोसा बनवू शकतो, चिला बनवू शकतो. तर ते आपण पुढच्या भागात त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज पण आपण पाहूया. आजच्या भागात एवढेच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच काही हेल्दी टिप्ससह. पुढच्या भागात आपण बार्लीपासून तुम्ही कुठल्या कुठल्या रेसिपी करू शकता आणि घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ गुड डे.